श्रीरामपूर तालुक्यातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे चालक तथा प्रसिद्ध उद्योजक राकेश न्याती यांना 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पैसे द्या नाहीतर तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून बदनामी करेन अशी धमकी देणाऱ्या तालुक्यातील उक्कलगाव येथील सुरेखा प्रल्हाद फुलपगार या महिलेवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्याती यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सदर महिलेचा पती न्याती यांच्या शिक्षण संस्थेत बगीच्याची देखभाल करणारे प्रल्हाद फुलपगार हे काम करत होते। दरम्यान सतत आजारी पडत असल्याने प्रल्हाद फुलपगार यांनी 31 जुलै 2025 रोजी काम सोडून दिल्यानंतर पती प्रल्हाद फुलपगार यांचा मृत्यू तुमच्यामुळेच झाला असा आरोप करत या महिलेने न्याती यांच्याकडे पैशांची मागणी केली होती। बदनामीच्या भीतीपोटी 23 सप्टेंबर 2025 रोजी न्याती यांनी सदर महिलेच्या पतसंस्थेच्या खात्यात NEFTद्वारे 50,000 रुपये दिले होते। मात्र यानंतरही महिलेने थेट न्याती यांच्या शिक्षण संस्थेत जाऊन कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि 20 लाख रुपयांची मागणी केली। पैसे न दिल्यास ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली। वारंवार महिलेकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून अखेर उद्योजक राकेश न्याती यांनी कायदेशीर पाऊल उचलत पोलिसात धाव घेत सदर महिलेविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुरेखा फुलपगार हिच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 308(2) आणि 308(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।